मुंबईत परेल इथं नरे पार्कमध्ये माणदेशी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित माणदेशी महोत्सवाचं उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल झालं। या महोत्सवाचा प्रारंभ नंदीबैल पिंगळा यांच्या सामूहिक सादरीकरणानं तसंच धनगर बांधवांच्या गज्जी नृत्यानं आणि मंगळागौरीच्या खेळांनी झाला। या महोत्सवामुळे राज्यासह माणदेशातील संस्कृती जगभरात पोहोचेल आणि ती पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री नक्कीच प्रयत्न करतील असं आशिष शेलार यावेळी बोलताना म्हणाले। 2 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ग्रामीण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन, कुस्ती आणि मुष्टियुद्ध स्पर्धा, शेतकरी बैठक, गीत तसंच अभंग सादरीकरण आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 10:30 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे। माणदेशी फाउंडेशननं 10 लाख महिलांच्या सक्षमीकरणाचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली। यानिमित्त काही महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला। इथे ग्रामीण जीवनचा अनुभव भेटणार मुंबईकरांना। इथे तुम्हाला नंदीबैल भेटेल, पिंगळा भेटेल, वासुदेव भेटेल आणि त्याबरोबरच कुंभारांनी बनवले मातीची भांडी जे स्वतः बनवतात। तुम्ही या अनुभव करा, मातीची भांडी बनवा, खरेदी करा, शेतकऱ्यांकडनं माल खरेदी करा आणि त्याच्या घामाला दाम द्या। त्याचबरोबर महिला घाणीचं तेल घेऊन येत आहेत, तेही आपण खरेदी करा। या महोत्सवामध्ये जेन, गोंगडी, मातीची भांडी, जाते, खलबत्ते सगळेच भेटणार आणि आमच्या महिलांबरोबर जात्यावरची गाणी पण म्हणा।